राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. मंडळी, आजच्या ह्या अत्यंत मंगलमय, पवित्र आणि परमपावन क्षणी आपण सर्वजण एका अलौकिक आणि भावपूर्ण प्रवासाला निघणार आहोत. ही कोणतीही सामान्य किंवा साधीसुधी कथा नाही, तर साक्षात वैकुंठाधिपती भगवान श्रीहरी विष्णूंच्या पृथ्वीवरील महान अवताराची ही गाथा आहे. साक्षात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या जन्माची म्हणजेच रामनवमीची ही अत्यंत रसाळ, दिव्य आणि अंतःकरणाला भिडणारी कथा आज आपण श्रवण करणार आहोत. असे मानले जाते की जो कोणी ही रामजन्माची कथा अत्यंत श्रद्धेने, प्रेमाने आणि एकाग्र अंतःकरणापासून ऐकतो, त्याच्या जीवनातील सर्व दुःखांचा आणि पापांचा समूळ नाश होतो. कथा ऐकताना तुमचे मन रोमांचित होईल, डोळ्यांच्या कडा ओलावतील आणि अंतःकरणात साक्षात अयोध्येचा तो सुवर्णकाळ आणि ते वैभव जिवंत होईल. कथा सुरू करण्याअगोदर मंडळी, एक छोटीशी विनंती करते. मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. कमेंटमध्ये राम कृष्ण हरी नक्कीच लिहा. चला तर मग, मी तुम्हाला आपल्या सर्वांच्या लाडक्या प्रभू श्रीरामांची कथा सांगते. मंडळी, ही महान अयोध्या नगरी कोसल देशात सरयू नदीच्या अत्यंत पवित्र आणि निर्मळ तीरावर दिमाखात वसलेली होती. या महान आणि अफाट नगरीची स्थापना स्वतः महाराज वैवस्वत मनूंनी केली होती आणि तिचा विस्तार तब्बल 12 योजन लांब आणि 3 योजन रुंद इतका विस्तीर्ण होता. सरयू नदीच्या पात्रातील पाणी स्फटिकासारखे अत्यंत स्वच्छ आणि निर्मळ होते, ज्यामध्ये अयोध्येच्या भव्य आणि गगनचुंबी इमारतींचे सोनेरी प्रतिबिंब पडत असे. अयोध्येची सुरक्षा व्यवस्था इतकी भक्कम होती की अभेद्य किल्ले, उंच तटबंदी आणि खोल खंदकांमुळे शत्रूला तिथे प्रवेश करणे केवळ अशक्य होते. अयोध्येत हत्ती, घोडे, उंट आणि विविध प्रकारची यंत्रे तसेच शस्त्रे सदैव सज्ज असायची, ज्यामुळे प्रजेला कसलीही भीती वाटत नसे. अशा या अफाट, समृद्ध आणि ऐश्वर्यसंपन्न अयोध्येचे सम्राट आणि रक्षणकर्ते साक्षात महाराज दशरथ होते. महाराज दशरथांच्या राजवाड्यात कशाचीही आणि कसलीही कमतरता नव्हती. सर्व प्रकारची सुखे त्यांच्या चरणी दासीसारखी उभी होती. संपत्ती, ऐश्वर्य, अथांग सत्ता आणि प्रजेचे अलोट प्रेम हे सर्व काही त्यांना प्राप्त झाले होते. परंतु श्रोतेहो, नियतीचा खेळ किती विचित्र असतो पहा. या सर्व वैभवातही त्यांच्या आयुष्यात एक अत्यंत मोठे आणि न भरणारे शून्य होते. त्यांच्या एवढ्या विशाल आणि भव्य राजवाड्याच्या अंगणात लहान मुलांच्या चिमुकल्या पावलांची चाहूल नव्हती. कुठल्याही लहानग्या राजपुत्राच्या बोबड्या बोलांचा किलबिलाट त्या राजवाड्याच्या भिंतींना कधीच ऐकू आला नव्हता. हे पुत्रहीन असण्याचे शल्य राजाच्या हृदयाला रात्रंदिवस एखाद्या तीक्ष्ण आणि विषारी बाणासारखे वेदना देत होते. ज्या वयामध्ये माणसाला आपल्या नातवंडांसोबत खेळायचे असते, त्या वयात महाराज दशरथांना स्वतःच्या वारसदाराची चिंता सतावत होती. महाराज दशरथ जेव्हा रात्रीच्या वेळी आपल्या भव्य शयनकक्षात एकटे असत, तेव्हा त्यांच्या मनातील विचारांचे काहूर त्यांना क्षणभरही शांत झोपू देत नसे. त्यांना वाटे की त्यांच्या पराक्रमी आणि महान पूर्वजांनी या सूर्यवंशाला जे मोठे वैभव प्राप्त करून दिले आहे, त्याचा आपल्या पश्चात पुढे काय होणार? रघुराजा, दिलीप आणि अज यांसारख्या महान सम्राटांचा हा देदीप्यमान वंश माझ्यासारख्या अभागी राजापाशी येऊन थांबणार का? हा विचार त्यांना आतून जारून टाकत असे. एके दिवशी महाराज दशरथ अत्यंत दुःखी अंतःकरणाने, जड पावलांनी आणि साश्रू नयनांनी आपल्या सर्वात लाडक्या राणी कौसल्येच्या महालात गेले. राजमहालात सर्वत्र शांतता होती. दिव्यांच्या मंद प्रकाशात राजा दशरथांचा काळवंडलेला चेहरा अधिकच मलूल दिसत होता. त्यांच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या दुःखाच्या अश्रूंच्या धारा काही केल्या थांबण्याचे नाव घेत नव्हते.
महाराज दशरथ अत्यंत व्याकुळ अंतःकरणाने आणि भरल्या डोळ्यांनी राणी कौसल्येच्या जवळ गेले आणि एका जागेवर हताश होऊन बसले. त्यांनी आपला श्वास जड करत अत्यंत प्रेमाने राणी कौसल्याला विचारले, तुला कसली चिंता दुःखाचे ढग का दाटून आले आहेत? राणी कौसल्येचे अत्यंत कोमल आणि प्रेमळ हृदय आपल्या पतीची ही दयनीय आणि व्याकुळ अवस्था पाहून तीळ तीळ तुटत होते. ती अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचे मातृत्व पणाला लागले होते. ती राजाच्या चरणांची बसून हुंदके देऊ लागली. महाराज दशरथ अत्यंत कातर आणि दबलेल्या आवाजात राणी कौसल्येला म्हणाले, प्रिये, या अफाट राज्याला आणि या अथांग संपत्तीला मी काय करू? ते पुढे म्हणाले, कौसल्ये, जेव्हा माझा वंश चालवण्यासाठी माझ्या पश्चात मला अग्नी देण्यासाठीच कोणी वारसदार नाही, तेव्हा हे जीवन जगून तरी काय उपयोग? राजाच्या या हृदयद्रावक शब्दांनी राणी कौसल्येच्या हृदयाला अक्षरशः घरे पडली. तिचे डोळे धाय मोकलून रडू लागले. पण तरीही एक आदर्श पत्नी म्हणून तिने स्वतःला सावरले आणि राजाच्या डोक्यावरून अत्यंत मायेने आणि वात्सल्याने हात फिरवला. राणी कौसल्या अत्यंत प्रेमाने, संयमाने आणि डोळ्यांतील अश्रू पुसत महाराज दशरथांना म्हणाली, महाराज, तुम्ही असा धीर सोडू नका. ती पुढे अत्यंत विश्वासाने म्हणाली, स्वामी, मला खात्री आहे की आपले हे अथांग दुःख ईश्वराला नक्कीच दिसेल आणि तो करुणासागर आपल्यावर नक्कीच कृपा करेल. राणीच्या या प्रेमळ आश्वासनानंतरही राजाच्या मनाला शांती मिळेना. त्यांच्या जीवाची तगमग वाढतच चालली होती. राजाला वाटत होते की आपले हे संपूर्ण जीवन आता अंधकारमय झाले आहे आणि यातून मार्ग काढणारा एकच प्रकाश किरण उरला आहे. शेवटी महाराज दशरथांनी ठरवले की आता या अथांग दुःखातून केवळ आपले कुलगुरूच आपल्याला तारू शकतात. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच महाराज दशरथ आपले कुलगुरू वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात मार्गदर्शन घेण्यासाठी आणि आपली व्यथा मांडण्यासाठी गेले. आश्रमात पोहोचताच राजा दशरथांनी सर्व राजेशाही थाट बाजूला ठेवून ऋषी वसिष्ठांचे चरण अत्यंत भावुक होऊन धरले. त्यांच्या डोळ्यांतून वाहणारे गरम अश्रू गुरुदेवांच्या चरणांवर पडले आणि राजाने आपल्या मनातील सर्व दुःख त्यांच्यासमोर मोकळे केले. महाराज दशरथ अत्यंत व्याकुळ होऊन ऋषी वसिष्ठांना म्हणाले, हे गुरुदेव, या अयोध्येचा भावी राजा कोण असेल या चिंतेने मला रात्रंदिवस ग्रासले आहे. ते ढसाढसा रडत म्हणाले, प्रभू, माझ्या अंगणात मला खेळायला बाल नाही. भविष्यात तुमच्या पुत्राकडे यजमान म्हणून येणारा माझा वारसदारच कोणी नाही. गुरुदेव, एकतर मला पुत्रप्राप्तीचा वरदान द्या, अन्यथा मी या गृहस्थ जीवनाचा आणि अयोध्येच्या राजेपदाचा कायमचा त्याग करून अरण्यात निघून जातो. ऋषी वसिष्ठांनी आपल्या दिव्य आणि पारलौकिक दृष्टीने पाहिले. त्यांना भविष्यातील ईश्वरी लीलेची चाहूल लागली होती. त्यांनी राजा दशरथांच्या खांद्यावर अत्यंत वात्सल्याने आणि आश्वासकपणे हात ठेवला आणि त्यांना धीर दिला. ऋषी वसिष्ठ अत्यंत शांत, गंभीर आणि तेजस्वी स्वरात महाराज दशरथांना म्हणाले, राजन, तू अजिबात चिंता करू नकोस. ते पुढे हसत म्हणाले, तुझ्या भाग्याची रेषा अत्यंत प्रबळ आहे. तुझ्या पोटी एक नव्हे तर साक्षात 4 अत्यंत पराक्रमी आणि तेजस्वी पुत्र जन्म घेतील. गुरुदेवांच्या या अमृततुल्य शब्दांनी राजा दशरथांच्या मृतप्राय झालेल्या आशांना जणू एका क्षणात संजीवनीच मिळाली. राजाच्या चेहऱ्यावर एक अलौकिक आनंद पसरला आणि त्याने गुरुदेवांचे पुन्हा एकदा अत्यंत भक्तिभावाने चरणस्पर्श केले. ऋषी वसिष्ठांनी त्यांना सांगितले की या महापुण्याला प्राप्त करण्यासाठी त्यांना एक अत्यंत कठीण आणि पवित्र पुत्रकामेष्टी यज्ञ करावा लागेल. त्यांच्या आज्ञेनुसार आणि मार्गदर्शनानुसार महाराज दशरथांनी महान आणि तपस्वी ऋष्यशृंग ऋषींना अत्यंत सन्मानाने अयोध्येत आमंत्रित केले.
अयोध्येत सर्वत्र उत्साहाचे आणि मंगलमय वातावरण पसरले. यज्ञ करण्यासाठी अयोध्येच्या सर्व दिशांना निरोप पाठवण्यात आले. सरयू नदीच्या अत्यंत पवित्र, नयनरम्य आणि शांत तीरावर पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यासाठी एक भव्य, दिव्य आणि विस्तीर्ण असा यज्ञमंडप उभारण्यात आला. संपूर्ण मंडप सुगंधित फुलांनी, केळीच्या खांबांनी आणि आंब्याच्या पानांच्या तोरणांनी नवरीसारखा सजवण्यात आला होता. देशोदेशीचे महान ऋषी, मुनी, तपस्वी आणि वेदपंडित या महायज्ञात सहभागी होण्यासाठी अयोध्येत दाखल झाले होते. यज्ञाच्या पहिल्या दिवशी मंत्रोच्चारांनी आसमंत दुमदुमून गेला. या महायज्ञाच्या अग्नीची ज्वाला आकाशाला भिडत होती. हजारो ऋषींच्या मुखातून निघणाऱ्या वेदमंत्रांच्या घोषाने संपूर्ण अयोध्या नगरीच काय, पण स्वर्गलोकही दुमदुमून गेला होता. यज्ञकुंडात अत्यंत शुद्ध गायीचे तूप, चंदनाची लाकडे आणि विविध प्रकारच्या मौल्यवान औषधी वनस्पतींची आहुती अव्याहतपणे दिली जात होती. महाराज दशरथ आणि त्यांच्या तिन्ही राण्या अत्यंत भक्तिभावाने आणि उपवास करून यज्ञाच्या स्थळी बसले होते. जेव्हा या महान यज्ञाची अंतिम आणि पूर्णाहुती देण्याची वेळ आली, तेव्हा एक अत्यंत अद्भुत आणि थक्क करणारा चमत्कार घडला. त्या प्रज्वलित यज्ञकुंडातून अत्यंत तेजस्वी आणि डोळे दिपवून टाकणाऱ्या ज्वालांमधून साक्षात अग्निदेव प्रकट झाले. अग्निदेवाचे रूप अत्यंत भव्य होते. त्यांचे वस्त्र लाल रंगाचे होते आणि त्यांच्या हातात एक अत्यंत सुंदर, सुवर्ण आणि रत्नांनी जडलेले पात्र होते. त्या तेजस्वी सुवर्ण पात्रात अत्यंत दिव्य, स्वर्गीय, सुगंधित आणि ईश्वरीय तेजाने भरलेली खिरीची म्हणजेच पायसमची प्रसादी होती. अग्निदेव अत्यंत मेघगर्जनेसारख्या पण प्रेमळ आवाजात महाराज दशरथांना म्हणाले, हे राजन, मी तुझ्या भक्तीने अत्यंत प्रसन्न झालो आहे. ते पुढे म्हणाले, हा दिव्य आणि ईश्वरीय प्रसाद तुझ्या राण्यांना दे. यामुळे तुझी पुत्रप्राप्तीची अनेक वर्षांची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. अग्निदेवांच्या या शब्दांनी महाराज दशरथांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. राजा दशरथांच्या आनंदाला आता कोणतीही मर्यादा उरली नव्हती. त्यांनी अत्यंत भक्तिभावाने साष्टांग नमस्कार घालून तो प्रसाद अग्निदेवाकडून स्वीकारला. तो दिव्य प्रसाद हातात घेताच राजा दशरथांना जणू संपूर्ण जगाचे राज्य मिळाल्यासारखा आनंद झाला आणि ते त्वरित राजवाड्यात परतले. त्यांनी आपल्या तिन्ही राण्यांना अत्यंत आदराने आणि प्रेमाने एकत्र बोलावले आणि त्यांना तो सुगंधी प्रसाद दाखवला. महाराज दशरथांनी त्या अत्यंत पवित्र प्रसादाचा अर्धा भाग आपली लाडकी आणि सर्वात मोठी राणी कौसल्या हिला अत्यंत सन्मानाने दिला. त्यानंतर त्यांनी उरलेल्या भागाचा अर्धा हिस्सा आपली दुसरी राणी कैकेयीला अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने दिला आणि त्यानंतर उर्वरित भाग त्यांनी आपली अत्यंत समजूतदार, ज्ञानी आणि शांत स्वभावाची तिसरी राणी सुमित्रा हिला दिला. परंतु मंडळी, या राण्यांमध्ये बहिणीसारखे अत्यंत घट्ट आणि अतूट प्रेम होते. त्यांच्यातील सख्य खरोखरच कौतुकास्पद होते. राणी कौसल्येने विचार केला की सुमित्रेच्या वाट्याला खूप कमी प्रसाद आला आहे. तिचे मातृत्व जागे झाले. तिने सुमित्रेला जवळ बोलावले आणि अत्यंत वात्सल्याने राणी सुमित्रेच्या हाताला स्पर्श करून म्हणाली, सुमित्रे, माझा हा भाग तू घे. तिकडे राणी कैकेयीनेही असाच विचार केला आणि तिनेही आपल्या वाट्यातील काही भाग अत्यंत प्रेमाने राणी सुमित्रेला दिला. राणी सुमित्रेनं अत्यंत गहिवरून दोन्ही मोठ्या बहिणींचे आभार मानले. तिचे डोळे या अपार प्रेमाने डबडबून आले होते. राणी सुमित्रा अत्यंत भावूक होऊन कौसल्या आणि कैकेयीला म्हणाली, ताई, तुम्ही दोघींनी ज्या भागाला आज स्पर्श केला आहे त्यातून जन्म घेणारी माझी मुले सदैव तुमच्याच मुलांची सेवा करतील. ती पुढे अत्यंत नम्रतेनं म्हणाली, आजपासून माझे असे काहीच उरले नाही. तेरा तुझको अर्पण
क्या लागे मेरा. सर्व काही ईश्वराचे आहे. या ईश्वरीय आणि दैवी प्रसादाचे अत्यंत भक्तीने ग्रहण केल्यावर तिन्ही राण्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज झळकू लागले. जणू काही साक्षात परमेश्वर त्यांच्या गर्भात वास करत असल्यामुळे त्यांचे चेहरे हजारो चंद्र आणि सूर्यांसारखे चमकू लागले होते. जसजसे दिवस आणि महिने पुढे सरकत गेले तसतसे तिन्ही राण्यांचे गर्भ वाढू लागले आणि त्यांच्या गर्भात ईश्वरीय शक्ती आकार घेऊ लागली. संपूर्ण अयोध्या नगरीत आनंदाचे उधाण आले होते. प्रजा रोज परमेश्वराची प्रार्थना करत होती की राजाला लवकरच पुत्ररत्न प्राप्त व्हावे. एक दिवस कुलगुरू वसिष्ठ ऋषींनी महाराज दशरथांना बोलावून अत्यंत प्रेमाने आणि गांभीर्याने एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, राजन, आता राण्या गर्भवती आहेत. त्यांना जे जे डोहाळे लागतील, ज्या ज्या इच्छा निर्माण होतील, त्या सर्व त्वरित आणि आनंदाने पूर्ण कराव्यात. कारण राण्यांच्या गर्भात जे साक्षात ईश्वर अवतार घेणार आहेत त्यांच्याच या इच्छा असतात असे गुरुदेवांनी समजावून सांगितले. हे ऐकून महाराज दशरथ अत्यंत आनंदाने प्रथम राणी कैकेयीच्या महालात गेले आणि त्यांनी तिला अत्यंत प्रेमाने तिच्या मनात असलेल्या इच्छेबद्दल विचारले. महाराज म्हणाले, कैकेयी, सांग, तुझी काय इच्छा आहे? तुला कोणते दान करावेसे वाटते किंवा काय खावेसे वाटते? राणी कैकेयीच्या मनात त्या क्षणी काही विचित्र आणि थोडे स्वार्थी विचार आले होते. तिच्या गर्भातील बालकाचे भवितव्य जणू तिला खुणावत होते. तिने अत्यंत ठामपणे आणि कठोर आवाजात आपली महत्वाकांक्षा राजासमोर व्यक्त करण्यास सुरुवात केली. राणी कैकेयी महाराज दशरथांना म्हणाली, महाराज, माझ्या पुत्रालाच अयोध्येचा राज्याभिषेक व्हावा आणि इतरांना वनवासात पाठवावे अशी माझी तीव्र इच्छा आहे. हे कठोर शब्द ऐकून राजा दशरथ क्षणभर सुन्न झाले, थोडे आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्या मनाला खोल वेदना झाल्या. परंतु गुरुदेवांची आज्ञा असल्यामुळे त्यांनी काहीच प्रतिक्रिया न देता शांत राहणेच पसंत केले आणि तेथून ते सुमित्रा राणीच्या महालात गेले. राणी सुमित्रा ही अतिशय सात्विक, अत्यंत नम्र, विवेकी आणि अथांग भक्तिभावाने भरलेली स्त्री होती. जेव्हा राजाने तिला तिचे डोहाळे विचारले तेव्हा तिने महाराज दशरथांना आपली इच्छा अत्यंत सुंदर आणि भक्तिमय शब्दात सांगितली. राणी सुमित्रा अत्यंत प्रेमाने आणि हात जोडून महाराज दशरथांना म्हणाली, महाराज, मला कसलेही राज्य नको किंवा संपत्ती नको. माझ्या पुत्रांनी सदैव राणी कौसल्येच्या पुत्राची एखाद्या दासाप्रमाणे आणि सावलीप्रमाणे सेवा करावी हीच माझी एकमेव आणि खरी इच्छा आहे. ती पुढे म्हणाली, कारण मला खात्री आहे की कौसल्येच्या पोटी साक्षात परमात्मा जन्म घेणार आहे आणि त्याची सेवा हेच माझ्या मुलांचे भाग्य असे. राजा दशरथांना सुमित्रेच्या या निस्वार्थ, त्यागी आणि अत्यंत भक्तिपूर्ण उत्तराने खूप समाधान वाटले. त्यांचे मन शांत झाले आणि तेथून ते अत्यंत उत्सुकतेने आपली सर्वात मोठी राणी कौसल्येच्या महालात गेले. श्रोतेहो, जेव्हा महाराज दशरथ राणी कौसल्येच्या अत्यंत सुंदर आणि सुगंधी महालात पोहोचले तेव्हा त्यांनी एक अत्यंत अद्भुत दृश्य पाहिले. ते दृश्य एवढे मंत्रमुग्ध करणारे आणि थक्क करणारे होते की राजाचे पाय उंबरठ्यावरच खिळून राहिले. राणी कौसल्या एका अत्यंत सखोल, ध्यानस्थ आणि दिव्य समाधी अवस्थेत लीन झाली होती. तिचे डोळे मिटलेले होते. चेहऱ्यावर एक असीम आणि स्वर्गीय शांतता होती आणि तिचा चेहरा हजारो सूर्यांच्या तेजाने तळपत होता. तिच्या सभोवताली जणू एक ईश्वरीय प्रकाशाचे वलय निर्माण झाले होते. महाराज दशरथांनी अत्यंत हळुवारपणे आणि भीतभीतच राणी कौसल्येला हाक मारली, कौसल्या, प्रिये कौसल्या. राजाची ही हाक ऐकून राणीच्या ध्यानाचा भंग झाला नाही. पण जेव्हा राजाच्या मुखातून नकळत प्रभू रामांचे नाव कानावर पडले तेव्हा ती अचानक भानावर आली. समाधीतून जागी होताच
राणी कौसल्येचे डोळे लालबुंद आणि अत्यंत तेजस्वी झाले होते. ती एका वेगळ्याच ईश्वरीय आवेशात बुडू लागली. जणू साक्षात भविष्यकाळ तिच्या मुखातून प्रकट होत होता. तिने भविष्यात घडणाऱ्या अनेक थक्क करणाऱ्या घटनांचे वर्णन करण्यास सुरुवात केली. राणी कौसल्या अत्यंत तेजस्वी आणि खणखणीत आवाजात राजाला म्हणाली, महाराज, माझ्या गर्भात वाढणारा माझा पुत्र कोण आहे, माहीत आहे का? तो अत्यंत पराक्रमी असेल. तो भयानक ताटिका राक्षसिणीचा वध करेल आणि महापराक्रमी रावणाच्या 10ही मस्तकांचा संहार करेल. ती अत्यंत भावूक होऊन आणि डोळ्यातून अश्रू गाळत पुढे म्हणाली, तो भगवान शंकराचे ते कठोर धनुष्य एखाद्या फुलासारखे लीलया मोडून टाकेल. तो सीतेशी विवाह करेल. पण महाराज, पित्याच्या वचनासाठी आणि धर्माच्या रक्षणासाठी तो हसत हसत 14 वर्षांचा वनवास स्वीकारेल. तो अरण्यात जाईल, अनवाणी फिरेल आणि माझ्या शबरी मातेच्या उष्ट्या बोरांचा अत्यंत प्रेमाने आणि भक्तीने स्वीकार करेल. राणी कौसल्याच्या या अद्भुत, अंगावर शहारे आणणाऱ्या आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या भविष्यवाणीनं महाराज दशरथ पूर्णपणे अचंबित झाले. त्यांचे सर्वांग शहारले. त्यांना काहीच समजेनासे झाले. त्यांनी तात्काळ निरोप पाठवून ऋषी वसिष्ठांना राजवाड्यात पाचारण केले. ऋषी वसिष्ठ तिथे आले. त्यांनी राणी कौसल्याची ती दिव्य आणि अलौकिक अवस्था पाहून अत्यंत मधुर स्मितहास्य केले. ऋषी वसिष्ठ अत्यंत शांत आणि भक्तिमय स्वरात राजाला म्हणाले, राजन, तुझ्या भाग्याला खरोखरच सीमा नाही. तू धन्य आहेस. त्यांनी एक अत्यंत मोठी आणि जगाचा उद्धार करणारी बातमी राजाला दिली. राजन, साक्षात वैकुंठाधिपती भगवान श्रीहरी विष्णू तुझ्या पोटी जन्म घेणार आहेत. ते स्वतः तुझ्या घरी पुत्र म्हणून येत आहेत. ऋषी वसिष्ठांनी पुढे अत्यंत विश्वासाने आणि आनंदाने पंचांग पाहून सांगितले, राजन, तो सुवर्ण दिवस आता जवळ आला आहे. चैत्र महिन्याच्या शुद्ध नवमीला बरोबर दुपारी 12 वाजता या साक्षात परमेश्वराचा आणि त्रिभुवनाच्या नायकाचा तुझ्या घरी जन्म होईल. हे ऐकून महाराज दशरथांच्या अंगावर आनंदाचे रोमांच उभे राहिले आणि त्यांनी गुरुदेवांच्या चरणांवर पुन्हा एकदा डोके ठेवले. अखेर तो बहुप्रतीक्षित, परम मंगलमय आणि संपूर्ण जगाच्या उद्धाराचा दिवस उजाडला. चैत्र महिन्याचे ते अत्यंत आल्हाददायक, सुंदर आणि वसंत ऋतूने बहरलेले दिवस होते. संपूर्ण सृष्टी जणू एका नव्या रंगात, सुगंधी वातावरणात आणि स्वर्गीय आनंदात पूर्णपणे न्हाऊन निघाली होती. अयोध्येतील वृक्षांवर अत्यंत सुंदर आणि कोवळी पालवी फुटली होती. सर्वत्र रंगीबेरंगी फुलांचा सुगंध दरवळत होता. पक्षी अत्यंत मधुर सुरात झाडांच्या फांद्यांवर बसून जणू ईश्वराच्या आगमनाची गाणी गात होते. नद्यांचे पाणी अत्यंत शांतपणे आणि संथपणे वाहत होते आणि वाऱ्याची झुळूक अंगाला एक सुखद स्पर्श करून जात होती. चैत्र शुद्ध नवमीची ती अत्यंत पवित्र आणि महान तिथी होती. आकाशात पुनर्वसू नक्षत्र अत्यंत तेजस्वीपणे तळपत होते. कर्क लग्नाचा तो अत्यंत शुभ आणि पवित्र मुहूर्त जवळ येत होता. अवघे ब्रह्मांड या क्षणाची वाट पाहत होते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य, मंगळ, गुरु, शुक्र आणि शनी हे 5ही प्रमुख ग्रह आपापल्या उच्च स्थानी विराजमान झाले होते. जणू ते सर्व ग्रह स्वतः प्रभूंच्या आगमनाच्या स्वागतासाठी आणि त्यांचे दर्शन घेण्यासाठी सज्ज होऊन आकाशात थांबले होते. अयोध्येच्या आकाशात स्वर्गातील सर्व देव, गंधर्व, यक्ष, किन्नर आणि अप्सरा आपापल्या विमानातून येऊन अत्यंत आतुरतेने उपस्थित राहिले होते. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि सर्व देवगण आकाशातून अयोध्येच्या राजवाड्याकडे डोळे लावून बसले होते. बरोबर दुपारचे 12 वाजले. आकाशातील सूर्याचे अत्यंत प्रखर तेज अचानक अत्यंत सौम्य आणि आल्हाददायक झाले. सर्वत्र एक अतिशय शांत, शीतल
आणि चंदनाचा सुगंध घेऊन येणारा वारा अयोध्येच्या राजवाड्यातून वाहू लागला. आणि त्याच अत्यंत पवित्र, मंगलमय आणि अलौकिक क्षणी राणी कौसल्येच्या महालात एका अत्यंत दिव्य प्रकाशाचा किरण अवतीर्ण झाला. तो प्रकाश इतका प्रखर आणि डोळे दिपवून टाकणारा होता की हजारो सूर्यांचे तेजही त्यापुढे फिके पडावे. त्या डोळे दिपवून टाकणाऱ्या प्रकाशातून साक्षात कमळासारखे विशाल आणि अत्यंत सुंदर डोळे असलेले प्रभू प्रकट झाले. सावळ्या आणि पावसाळी मेघांसारखी अत्यंत मोहक कांती असलेले साक्षात प्रभू श्रीराम तिथे अवतीर्ण झाले. सुरुवातीला प्रभूने आपले सामान्य रूप न दाखवता राणी कौसल्येला आपले अत्यंत भव्य आणि दिव्य असे चतुर्भुज नारायण रूप दाखवले. त्यांच्या एका हातात अत्यंत सुंदर शंख, दुसऱ्या हातात सुदर्शन चक्र, तिसऱ्या हातात गदा आणि चौथ्या हातात अत्यंत कोमल असे पद्म म्हणजेच कमळ होते. त्यांच्या गळ्यात वैजयंती माला आणि डोक्यावर अत्यंत तेजस्वी असा सुवर्ण मुकुट झळकत होता. हे दिव्य, विराट आणि साक्षात वैकुंठातील रूप पाहून राणी कौसल्या अत्यंत भावविभोर झाली. तिचे हात आपोआप जोडले गेले. तिने डोळे मिटून आणि अत्यंत भक्तिभावाने दोन्ही हात जोडून प्रभूंची अत्यंत कातर आणि प्रेमळ स्वरात स्तुती करण्यास सुरुवात केली. राणी कौसल्या अत्यंत प्रेमळ आणि विनवणीच्या सुरात प्रभूला म्हणाली, हे प्रभू, हे नारायणा, तुमचे हे विराट आणि चतुर्भुज रूप माझ्यासाठी अत्यंत वंदनीय आहे. परंतु प्रभू, मी एक माता आहे. मला या ईश्वरी रूपाचे नाही तर एका लहान आणि गोंडस बालकाचे सुख अनुभवायचे आहे. कृपया आपण आपल्या या अनंत तेजाला आवर घालावा आणि माझ्यासाठी एका लहानग्या बालकाचे रूप धारण करावे. मातेच्या या अत्यंत वात्सल्यपूर्ण आणि प्रेमळ विनंतीला मान देऊन त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाने आपले ते चतुर्भुज रूप गुंडाळून ठेवले आणि एका क्षणात त्यांनी एका अत्यंत सुंदर, गोंडस, सावळ्या आणि मनमोहक बालकाचे रूप धारण केले. त्या ईश्वरी बालकाच्या रडण्याचा तो पहिला अत्यंत मधुर आणि मिरागस स्वर अयोध्येच्या राजवाड्यात घुमला. तो स्वर कानी पडताच संपूर्ण अयोध्येत आणि महाराज दशरथांच्या हृदयात आनंदाची एकच अफाट आणि मोठी लाट उसळली. स्वर्गातून देवांनी अयोध्येवर आनंदाने अत्यंत सुगंधी आणि सुंदर अशा पारिजातकाच्या फुलांची पुष्पवृष्टी करण्यास सुरुवात केली. ढोल, ताशे, नगारे आणि दुंदुभींच्या निनादाने संपूर्ण अयोध्येचा आसमंत अक्षरशः दुमदुमून गेला. त्याच दिवशी काही काळ उलटल्यानंतर राणी कैकईने पुष्य नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर अत्यंत देखण्या आणि तेजस्वी भरताला जन्म दिला. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी राणी सुमित्रेने आश्लेषा नक्षत्रावर लक्ष्मण आणि शत्रुघ्न या दोन अत्यंत तेजस्वी आणि पराक्रमी जुळ्या भावांना जन्म दिला. महाराज दशरथांच्या राजवाड्यात तर जणू साक्षात आनंदानेच आणि उत्साहाने कायमचा मुक्काम ठोकला होता. राजाच्या डोळ्यांतील जे दुःखाचे अश्रू अनेक वर्ष वाहत होते, त्यांची जागा आता आनंदाश्रूंनी घेतली होती. राजाने अत्यंत उदार मनाने आपला संपूर्ण राजेशाही खजिना गोरगरिबांसाठी, ब्राह्मणांसाठी आणि प्रजेसाठी खुला करून दिला. प्रत्येक घराबाहेर सुंदर आणि रेखीव रांगोळ्या काढण्यात आल्या, दारी गुढ्या उभारण्यात आल्या आणि आंब्याच्या पानांची तोरणे बांधण्यात आली. गोड पक्वान्नांचे वाटप करून संपूर्ण अयोध्येने हा जन्म सोहळा एखाद्या भव्य आणि दिव्य दीपावलीसारखा सलग अनेक दिवस साजरा केला. अयोध्येतील प्रत्येक नागरिक अत्यंत आनंदाने रस्त्यावर येऊन नाचत होता आणि प्रभूंच्या जन्माचा उत्सव साजरा करत होता. काही दिवसानंतर महर्षी वसिष्ठांनी अत्यंत शुभ मुहूर्तावर या चारही दिव्य आणि अलौकिक बालकांचे अत्यंत थाटामाटात नामकरण केले. राणी कौसल्येच्या अत्यंत सावळ्या आणि मनमोहक पुत्राचे नाव राम असे ठेवण्यात आले. कैकईच्या पुत्राचे नाव भरत आणि सुमित्रेच्या जुळ्या पुत्रांची नावे लक्ष्मण व शत्रुघ्न
अशी अत्यंत अर्थपूर्ण आणि साजेशी ठेवण्यात आली. लहानपणापासूनच लक्ष्मण श्रीरामांच्या अत्यंत जवळ आणि सावलीसारखे राहू लागले, तर शत्रुघ्न भरताशी एकनिष्ठ होते. नामकरण विधीनंतर अयोध्येच्या राजवाड्यात एक अत्यंत सुंदर, सुवर्णजडित आणि मौल्यवान रत्नांनी मढवलेला पाळणा सजवण्यात आला होता. त्या पाळण्यावर अत्यंत मऊ आणि सुगंधी फुलांची शय्या तयार करण्यात आली होती, ज्यावर प्रभू श्रीराम पहुडले होते. सर्व राण्या आणि अयोध्येतील सर्व सुवासिनी स्त्रिया एकत्र येऊन अत्यंत मधुर, प्रेमाने आणि वात्सल्याने भरलेल्या आवाजात प्रभू श्रीरामांचा पाळणा गाऊ लागल्या. त्या स्त्रिया अत्यंत भावपूर्ण आणि लयबद्ध सुरात गात होत्या. बाळा जो जो रे कुळभूषणा, दशरथनंदना, निद्रा करी बाळा मनमोहना, रामा लक्ष्मणा. पाळणा लांबविला अयोध्येसी, दशरथाचे वंशी, पुत्र जन्मला हृषीकेशी, कौसल्येचे कुशी. तो रत्नांनी जडलेला पाळणा हळुवारपणे हलवताना प्रत्येक मातेचे डोळे आनंदाश्रूंनी पूर्णपणे भरून आले होते, कारण साक्षात त्रिभुवनाचा नायक, संपूर्ण जगाचा पालनकर्ता आज त्यांच्या अंगणात एका सामान्य आणि गोंडस बालकाप्रमाणे खेळत होता. श्रोतेहो, प्रभू श्रीरामांचा हा जन्म केवळ रावणासारख्या भयानक राक्षसाचा वध करण्यासाठी नव्हता, तर या पृथ्वीवर धर्माची, नीतीची, सत्याची आणि अथांग प्रेमाची पुन्हा एकदा स्थापना करण्यासाठी होता. प्रभू रामांनी आपल्या संपूर्ण जीवनातून एक आदर्श पुत्र, एक आदर्श बंधू, एक आदर्श पती आणि एक आदर्श राजा कसा असावा याचा धडा जगाला दिला. आजही जेव्हा आपण रामनवमीच्या दिवशी अत्यंत भक्तिभावाने, श्रद्धेने आणि प्रेमाने ही जन्मकथा ऐकतो, तेव्हा आपल्या हृदयातील अहंकाररूपी रावणाचा समूल नाश होतो आणि आपल्या अंतःकरणात प्रभू श्रीरामरूपी ज्ञानाचा, भक्तीचा आणि प्रेमाचा अथांग प्रकाश उजळून निघतो. यामुळे आपले संपूर्ण जीवन खऱ्या अर्थाने कृतार्थ आणि धन्य होते. या मंगलमय रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अत्यंत श्रद्धेने सूर्याला अर्घ्य देणे खूप पवित्र मानले जाते. त्यानंतर प्रभू श्रीराम, माता सीता, वीर लक्ष्मण आणि रामभक्त हनुमान यांची मनोभावे पूजा केल्याने मानवाच्या सर्व पापांचे आणि दोषांचे निवारण होते. ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांनी महाराज दशरथ आणि माता कौसल्येच्या जीवनातील अथांग अंधार दूर करून तिथे प्रकाशाचे साम्राज्य निर्माण केले, अगदी तसेच ते प्रभू श्रीराम आपल्या सर्वांच्या जीवनातही ज्ञानाचा, भक्तीचा आणि प्रेमाचा असीम आनंद निर्माण करोत. ही रामजन्माची कथा अत्यंत श्रद्धेने, प्रेमाने आणि एकाग्रतेने ऐकल्यास माणसाच्या मनातील सर्व वाईट आणि दुष्ट विचार कायमचे नष्ट होतात आणि त्याला एका अत्यंत स्वर्गीय आणि आत्मिक शांतीचा अनुभव येतो, जो जगात इतर कुठेही मिळू शकत नाही. अशा या मर्यादा पुरुषोत्तम, करुणासागर, अत्यंत दयाळू, भक्तवत्सल आणि अयोध्येच्या राजा प्रभू श्रीरामांच्या चरणी आपल्या सर्वांचा साष्टांग आणि विनम्र दंडवत असो. सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मंडळी, तुम्हाला जर ही कथा आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. कमेंटमध्ये जय श्रीराम नक्कीच लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा. यामुळे मला खूप मदत होईल. आणि सोबतच चॅनल पण सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.